कटेवर हात ठेवून विठूवर उभा असलेल्या त्या जगाच्या मालकाच्या दर्शनाकरता, विठुरायाच्या दर्शनाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात. आळंदीहून श्री ज्ञानोबरायांची पालखी असेल, देहू गावावरून जगद्गुरु तुकोबरायांची पालखी असेल, अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच पालख्या विठुरायाच्या दर्शनाकरता येतात. त्या वारीमध्ये चालत असताना, त्या पालखीसोबत चालत असताना अगदी लहान मुलापासून तर ते 90-95 वर्ष वय असलेले वृद्ध सुद्धा त्या वारीमध्ये चालतात. असंच एकदा रिपोर्टरनं मला प्रश्न विचारला की महाराज, 90-95 वर्षाचं वय असणारा वारकरी तुमच्या वारीमध्ये चालतो, त्याची तब्येत त्याला साथ देते का? मी त्याला सांगितलं की एकदा एका डॉक्टरच्या टीमनं, पुण्यामध्ये असलेल्या एका तज्ञ डॉक्टरच्या टीमनं यावर रिसर्च केला की 90-95 वर्षाचा जो वारकरी चालतो त्याची तब्येत कशी आहे, त्याचं हृदय कसं आहे, त्याच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. आणि त्या तपासणीमध्ये त्यांचं असं लक्षात आलं की 90-95 वर्षाचा जो वारकरी आहे त्याचं हृदय सुद्धा 25ल्या तरुणासारखं धडधडतंय, 25ल्या तरुणासारखंच काम करतंय. आणि मग डॉक्टरांनी त्यावर रिसर्च केला की का बरं असं होत असेल, तर त्यांचं असं लक्षात आलं की विठ्ठल विठ्ठल नामस्मरण तो वारकरी सारखा करतोय आणि विठ्ठल शब्द उच्चारल्यानंतर ठमुळे त्या हृदयाला जरक बसतो. तो सारखा जरक बसून त्याचं हृदय 25ल्या तरुणासारखं धडधडतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्यामुळं त्या वारकऱ्याचं हृदय अगदी मजबूत झालेलं आहे. ही त्या वारकऱ्याची आणि विठ्ठल नामस्मरणाची ताकद आहे. रामकृष्ण.